मनोज जरांगे पाटील यांना थेट पक्षाध्यक्षपदाची ऑफर. करुणा मुंडे यांचा मोठा डाव की खरा प्रस्ताव? मित्रांनो, गेल्या 1.5 वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या लढ्यात सर्वात मोठं नाव ऐकायला मिळतंय ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं. उपोषण, रस्त्यावरचे आंदोलन, लाखोंचा जनसागर आणि सरकारला झुकवणारा दबाव, हे सगळं जरांगे पाटील यांनी एकट्याने उभं केलं. पण आता त्यांच्यासमोर राजकारणाचं नवं आमिष आलंय, तेही थेट पक्षाच्या अध्यक्षपदाचा. स्वराज्य शक्ती सेना या पक्षाच्या अध्यक्ष करुणा मुंडे म्हणजे शर्मा यांनी मनोज जरांगे पाटील यांना आपल्या पक्षाचं अध्यक्षपद देण्याची थेट ऑफर दिली आहे. हा फक्त प्रस्ताव नाही, तर राजकीय भूकंप ठरू शकणारा निर्णय आहे. चला सविस्तर बघूया काय घडलंय आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. करुणा मुंडे म्हणजे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची भाची. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बीड जिल्ह्यात मुंडे कुटुंबियांचा फार मोठा प्रभाव आहे. पण गेल्या काही वर्षात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील अंतर्गत वादामुळे मुंडे कुटुंबियांची एकजूट तुटली. करुणा मुंडे यांनी 2022 मध्ये स्वराज्य शक्ती सेना नावाचा स्वतंत्र पक्ष काढला. त्या सातत्याने म्हणतात, गोपीनाथ मुंडे यांचा खरा राजकीय वारसा मी चालवते, धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे नव्हे. त्या मागील काही वर्षांपासून बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर परिसरात फिरतायत, सभा घेतायत आणि ओबीसी, वंजारी, मराठा अशा अनेक समाज घटकांना जोडण्याचा प्रयत्न करून राहिले आहेत. करुणा मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना थेट म्हटलं, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी स्वतः मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यांना लिखित निवेदन दिलं होतं. तुमच्यासारख्या प्रामाणिक आणि लढाऊ व्यक्तिमत्वाची महाराष्ट्रातील सर्व 18 पगड जातींना गरज आहे. मी त्यांना स्वराज्य शक्ती सेनेचं अध्यक्षपद द्यायला तयार आहे. त्यांनी यावं आणि महाराष्ट्राला नवी दिशा द्यावी. करुणा मुंडे पुढे म्हणाल्या, धनंजय मुंडे नव्हे, पंकजा मुंडे नव्हे, गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसा माझ्याकडे आहे. गोपीनाथ रावांनी सायकलवरून संपूर्ण महाराष्ट्र फिरला होता, तशी मी एकटी महिला असूनही फिरत आहे. वाल्मिक कराड प्रकरणात आमच्या कुटुंबाची आणि कुळाची बदनामी झाली, तर मी थांबले नाही. आता जरांगे पाटील यांनी पुढे यावं. जरांगे पाटील यांनी यापूर्वी काय म्हटलं होतं याचं सर्वात मोठं काट आहे. मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 1.5 वर्षात शेकडो सभांमध्ये, पत्रकार परिषदांमध्ये आणि उपोषणांच्या व्यासपीठावरून वारंवार सांगितलं आहे, मी कधीही राजकारणात येणार नाही, मी पक्ष काढणार नाही, कोणत्याच पक्षात जाणार नाही. मला फक्त मराठा समाजाला आरक्षण हवे. आरक्षण मिळालं की मी शेतात राहावेन. त्यांनी तर असंही म्हटलं आहे, राजकारण्यांना मी विश्वासात घेत नाही, ते फसवतात, असंही ठासून सांगितलं होतं. आता प्रश्न उभा राहतो, ही ऑफर जरांगे पाटील स्वीकारणार का, की पुन्हा मी राजकारणात येणार नाही असं ठामपणे सांगणार? जर जरांगे पाटील खरंच पक्षात गेले तर काय होईल? चला थोडं सविस्तर समजूया. सर्वप्रथम, मराठा समाजात प्रचंड मोठी दुभंगता येईल. एक गट म्हणेल, आता जरांगे पाटील आमचे नेते म्हणून निवडून येतील, आरक्षणाचा लढा संसद विधानसभेत पोहोचेल. दुसरा गट म्हणेल, हे तर आमची फसवणूक आहे, त्यांनी राजकारणात जाऊ नये, आमचा विश्वासघात झाला. त्यानंतर ओबीसी समाजात मात्र आनंदाची लाट येईल, कारण ओबीसी नेते सातत्याने म्हणतात, जरांगे पाटील राजकारणात आले की त्यांचं आंदोलन संपेल, आमचा विरोध कमी होईल. त्यानंतर स्वराज्य शक्ती सेना हा छोटा पक्ष एका रात्रीत महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत येईल. जरांगे पाटील यांच्यासोबत लाखो कार्यकर्ते येतील, पक्षाला ताकद मिळेल. मग भाजप, महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही धोका निर्माण होईल, कारण जरांगे पाटील यांचा प्रभाव मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड आहे. 50 ते 60 जागांवर त्यांचा थेट परिणाम होऊ शकतो. मग पुढच्या 6 महिन्यात महाराष्ट्रात नवीन तिसरा आघाडी तयार होण्याची शक्यता आहे. सध्याची स्थिती काय? आजपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी या ऑफरवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांचे निकटवर्तीय सांगतात की आम्ही फक्त आणि फक्त आरक्षणावर लक्ष केंद्रित केलंय, राजकारणाचा विचार नाही. पण राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगली आहे की जरांगे पाटील यांच्या मनात काहीतरी खतखततंय, कारण आरक्षणाचा कायदा झाला तरी अंमलबजावणी रखडली आहे, सरकार टाळाटाळ करते. त्यामुळे त्यांना वाटतंय की राजकारणात उतरल्याशिवाय आरक्षण पूर्ण होणार नाही. आता शेवटचा शब्द. महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत अनेकांनी मी राजकारणात येणार नाही असं म्हटलं आणि नंतर सत्तेच्या व्यासपीठावर गेले.
आता मनोज जरांगे पाटील यांची वेळ आली आहे. ते गोपीनाथ मुंडे यांचा वारसा घेऊन करुणा मुंडे यांच्यासोबत नवं समीकरण तयार करतील की पुन्हा मी शेतकरी आहे, राजकारण मला नाही जमणार म्हणून माघार घेतील. हे फक्त मनोज जरांगे पाटील ठरवतील. पण एक गोष्ट निश्चित आहे, महाराष्ट्राचं राजकारण येत्या काही दिवसात खूप रंजक होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? जरांगे पाटील राजकारणात यावेत की नाही? कमेंटमध्ये तुमचे मत आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.